पोल डायरीच्या सर्व्हेनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असं भाकीत केलं जातं। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दिल्लीमध्ये सत्ता परिवर्तन होतं असं दिसतंय चित्र। 100% दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी येणार। कारण दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशभरात ज्या पद्धतीनं कारभार सुरू आहे त्याचे पडसाद निश्चितच चांगल्या पद्धतीनं उमटतात आणि एकंदरच केजरीवालांचं नाव इतकं बदनाम झालं आहे, खराब झालं आहे। अनेक प्रकारच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन झालेली आहे आणि अशा वेळेला केंद्रात भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार असताना जर दिल्लीतही त्या ठिकाणी आमचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकार आणखी गतीनं दिल्लीचा चेहरामोहरा बदलतील यावर विश्वास आहे आणि म्हणून नक्कीच भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही। पालकमंत्रीचा तिढा नेमका कधीपर्यंत सुटणार आहे? कारण आता संपर्क प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे। गणेश नाईक ठाण्याचे संपर्क प्रमुख आहेत, ते म्हणत आहेत की भविष्यामध्ये भाजपला ठाण्यामध्ये भविष्य आहे। नाही, नक्कीच ठाण्यामध्ये भविष्य आहेच, भविष्य होतं। कारण ठाण्यामध्ये रामभाऊ पासून तिथे खासदार भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी होता, परंतु संपर्क प्रमुख ही जी नियुक्ती आहे ही संघटनात्मक सरकारमध्ये समन्वय करण्यासाठी आहे। हे काय कोणाशी स्पर्धा करण्यासाठी, कोणाला ओव्हरटेक करण्यासाठी त्या ठिकाणी नाही आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी समन्वयातनं लवकरच सोडवू। गुलाबराव पाटील म्हणतात की रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते भरतशेठ गोगावलेंना मिळायला पाहिजे, त्यांचे 3 आमदार आहेत तिथे। नाही, प्रत्येक पक्षाची मागणी असते। आता त्यांचे 3 आमदार आहेत तर भारतीय जनता पार्टीचे पण 3 आमदार आहेत। मग भारतीय जनता पार्टीने पण म्हणावा की आम्हाला 3 आमदार आहेत। मला वाटतं 3 पक्ष असताना एखाद्या जिल्ह्यात जास्त असतात, कमीवाल्याला द्यावं लागतं। शेवटी एकमेकांना समजून घेऊन महायुती सरकार टिकवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि मला वाटतं समन्वयातनं त्या ठिकाणी नक्कीच अशा प्रकारची भूमिका येईल। बच्चू कडू, रोहित पवार आता टीका करतायत लाडक्या बहिणीवरून की मतं हवी होती त्यावेळी लाडक्या बहिणींकडनं पैसे दिले आणि आता मतांची गरज नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या संख्येमध्ये कपात करण्याचं काम सुरू केलं आहे। रोहित पाटीलही टीका करतात, बच्चू कडूही टीका करतात। नाही, अशा प्रकारे कोणी कपात करत नाही आहे। जे निकषामध्ये न बसणारे जे त्या योजनेमध्ये असतील तेवढ्यांपुरताच विषय आहे। परंतु आता विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं सरकारवर टीका करायला काहीच नाही, तर लाडक्या बहिणींचा आधार त्या ठिकाणी घेत आहेत। परंतु लाडक्या बहिणींची काळजी आमचं महायुतीच्या सरकारमधले भाऊ 100% घेतील। कुठल्याही लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही। चुकीच्या पद्धतीनं जे या योजनेत समाविष्ट झाले असतील त्यांचा रिव्ह्यू होऊ शकतो। मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र दिलं आहे शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भातलं आणि मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आहे। आता चर्चा सुरू झाली या निमित्तानं की शिवभोजन थाळी ही नेमकी सुरू राहणार आहे की बंद होणार आहे? नाही, मला वाटतं एक चांगली योजना शिवभोजन थाळीची होती, परंतु शेवटी या संदर्भामध्ये निर्णय राज्य सरकार घेईल। शेवटी राज्य सरकारची अर्थव्यवस्थासुद्धा, आर्थिक स्थितीसुद्धा पाहायला लागते आणि सगळ्या अशा प्रकारच्या योजना मिळणारं उत्पन्न राज्याच्या आर्थिक स्थितीशी सांगड घालून त्या ठिकाणी कराव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल। अंजली दमनिया गेल्या अनेक दिवसांपासून पुरावे देत आहेत। आज पण त्यांनी मोठा आरोप केला आहे की 180 रुपयाला मिळणाऱ्या ज्या बाटल्या त्या 220 रुपयाला त्या ठिकाणी सरकारकडून खरेदी करण्यात आल्या आणि पुरावेसुद्धा देत आहेत। काय म्हणाले आपण? मला वाटतं वर्तमानपत्र किंवा चॅनलमध्ये या गोष्टीचा जास्त उहापोह करण्यापेक्षा मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्या प्लॅटफॉर्मवर या गोष्टींना पाठपुरावा करून त्यांचे पुराव्याचे सादरीकरण करून मला वाटतं प्रश्न धसाच त्या ठिकाणी लावता येतो। परंतु केवळ मीडियात बोलून प्रश्न सुटणार नाही। त्या प्लॅटफॉर्मवर योग्य ती भूमिका घेऊन पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर बोलाचीच कडी बोलाचाच भात अशा प्रकारे आलोपांचा होता कामा नये। जरांगे पाटील मुंबईमध्ये येणार आहेत आणि म्हणतात की आझाद मैदानात किंवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी ते सभा घेतील आणि सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरण्याची त्यांची तयारी दिसते। काय म्हणाल? मला वाटतं लोकशाहीमध्ये
संचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य पण आहे. त्याच्यामुळे कुणालाही कुठे जायचा अधिकार आहे आणि भाषण करण्याचा अधिकार आहे. आता धारेवर का कशासाठी धरायचं हे त्यांना माहीत. कारण याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या हिताच्या अनेक योजना आणल्या. सारथी असेल, अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळाच्या माध्यमातून लाखो मराठा समाजाच्या तरुण तरुणींना ताकद देण्याचं काम केलं आहे. आरक्षणसुद्धा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली SCBCचं दिलं आहे, ते टिकवण्याची भूमिका आहे. त्याच्यामुळं आता आंदोलनातला मुद्दाच राहिलेला नाही. जर सरकार त्याबाबत निगेटिव्ह असतं, सरकार टाळटाळ करतं आहे, तर मग धार बिल काढायला ठीक आहे, नाहीतर धार बोथट होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. अभिनेता सोलापूरकर यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं, संजय राऊत म्हणतात की हा संघाचा अजेंडा आहे महापुरुषांचा अपमान करणं. नाही, मला वाटतं उठसूट कुठलीही गोष्ट संघाशी जोडायचं हा आत्ता नित्यक्रम झालेला आहे. कारण संघावर बोलल्याशिवाय यांच्या पोटातील मळमळ त्या ठिकाणी संपत नाही. आणि मला वाटतं केवळ संघद्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचा वक्तव्य पुढे येताना दिसतंय. एक त्यांनी मोठा आरोप केला होता अंधश्रद्धेबाबतचा, आणि आता देवेंद्र फडणवीसांनाही ते सल्ला देतात की लवकरात लवकर त्यांनी वर्षावर जावं आणि कामकाज करावं. देवेंद्र फडणवीस साहेबांना सध्या तरी संजय राऊतांसारख्या महान सल्लागाराच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. आता ते वास्तुशास्त्रज्ञ वगैरे असतील किंवा ज्योतिषी संजय राऊत, तर त्यांनी तो आपला व्यवसाय वेगळा करावा. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये. वर्षावर जातील, योग्य वेळी जातील, आणि त्यांनी कारणही स्पष्ट केलेलं आहे. दिल्लीमध्ये निवडणुका होत आहेत, संजय राऊतने यावरही टीका केली आहे. संजय राऊत म्हणतात की जसा महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आला तसा हा सेम पॅटर्न दिल्लीमध्ये देखील राबवण्यात आला, तिथेही पैशांचा फार मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाला. संजय राऊत तिथे किती जागा लढवतात मला माहीत नाही. त्या ठिकाणी एक म्हण आहे, पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा. तसंच तिथे आपलं अस्तित्व नाही, तिथे आपला उमेदवार नाही, तिथे आपली भूमिका नाही. आईजीच्या जीवावर बायजी उदार, तसं संजय राऊतांचं चाललं आहे. दिल्लीत त्यांचा काय संबंध आहे? आणि त्याच्यामुळं आता पराभव त्यांना त्या ठिकाणी समजून आलेलं आहे. तर पराभवाचं विश्लेषण आतापासून त्यांनी करायला सुरुवात केलेली. म्हणतात विश्लेषण करता त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे की काँग्रेस आणि आप जर एकत्र लढले असते दिल्लीत तर कदाचित चित्र वेगळं असतं, पण तसं घडू शकलं नाही, दुर्दैव आहे. मला वाटतं काँग्रेसने आपची ते काळजी करतायत. शिवसेनेचं काय? म्हणजे संजय राऊतांना उभाटा शिवसेनेचं काहीच पडलेलं नाही. ते काँग्रेसचीच काळजी घेत आहेत, आपची काळजी घेत आहेत. नेमकं त्यांच्या मनात उभाटा राहूच नाही असं की काय? त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतने अजूनही उभाटा भक्कम करण्याची काळजी घ्यावी. उभाटा त्या ठिकाणी कमकुवत होत आहे, ते सक्षम करण्यासंदर्भात भूमिका घ्यावी. परंतु संजय राऊत मला वाटतं पवार साहेबांसाठी काम करत आहेत. त्यामुळं काँग्रेस आप यांचीच त्यांना पडलेली आहे. उभाटाशी काही त्यांना देणं घेणं उरलेलं नाही असं अशा प्रकारच्या वक्तव्यांमधनं दिसून येतं. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. आणि संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी काम करतात की NCP शरद पवार गटासाठी काम करतात, असा सवाल या निमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.